दिल्ली निवडणुकीमध्ये शुद्ध आचारविचार असणाऱ्या उमेदवारांना मतदान करा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदारांना हे आवाहन केलेलं आहे। केजरीवाल पूर्वी चांगला होता, पक्षामुळे स्वार्थी झाला असंही ते म्हणाले। अण्णा हजारेंचा केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना अण्णा हजारे पाहायला मिळाले, तर दारू विरोधात बोलणारा आज दारूबाबत बोलतो असंही अण्णा म्हणाले। अरविंद मेरे साथ आ गया था। उस टाइम पर उनका नियत बिल्कुल साफ था और सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोण था, तो मैं सोचा ये अच्छा कार्यकर्ता है, इसलिए मैं उसको साथ किया। जब मुझे ये पता चला कि ये स्वार्थी है, अरे जिस शराब के लिए हम लोग आंदोलन किए वो भी था उस टाइम पर, वो शराब के बारे में बोल रहा है। आचार शुद्ध विचार शुद्ध ऐसे जो उम्मीदवार है उनको वोटिंग करना, तो देश बदलेगा, तब तक देश नहीं बदलेगा। आपले प्रतिनिधी प्रशांत वाघाई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। प्रशांत, खरं तर केजरीवाल यांचा राजकीय उदय पाहिला तर त्याच्यामध्ये मोठी भूमिका ही अण्णा हजारेंची सुद्धा पाहायला मिळते। आज दिल्लीच्या निवडणुकांसंदर्भात अण्णांनी बोलणं किती महत्त्वाचं आणि त्याचा किती परिणाम हा मतदारांवर होऊ शकतो? अगदी विक्रांती, खूप महत्वाची गोष्ट आहे। तू म्हणालास तसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयागराज दौऱ्याच्या टायमिंगची जी चर्चा आहे तशीच चर्चा आता अण्णा हजारे यांनी केलेल्या वक्तव्याची आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याबाबत अण्णा हजारे यांनी वक्तव्य केलंय। ते वक्तव्य अशा दिवशी केलंय ज्या दिवशी दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडतंय। स्वतः अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून विधानसभेच्या रिंगणात आहेत, त्यांचे 70 उमेदवार रिंगणात आहेत। थेट त्यांच्यावर आरोप केला नसला तरी एक प्रकारे त्यांच्यावर टीका केली आहे। दिल्लीतील मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरण जे होतं त्या प्रकरणाचा आधार घेत प्रशांत, तुम्हाला थोडंसं थांबवतो, तुम्ही जोडलेलेच राहा, तुमच्याशी आणखी सविस्तर बोलतो। मात्र आपल्यासोबत आपचे नेते जोडले जात आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। आपण पुन्हा एकदा अण्णा हजारेंचा बाईट ऐकूया। अण्णा हजारे नेमकं काय म्हणालेले, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय दिल्लीच्या निवडणुकांसंदर्भातली ती ऐकूया आणि त्यानंतर आपचे नेते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। अरविंद मेरे साथ आ गया था। उस टाइम पर उनका नियत बिल्कुल साफ था और सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोण था, तो मैं सोचा ये अच्छा कार्यकर्ता है, इसलिए मैं उसको साथ किया। जब मुझे ये पता चला कि ये स्वार्थी है, अरे जिस शराब के लिए हम लोग आंदोलन किए वो भी था उस टाइम पर, वो शराब के बारे में बोल रहा है। आचार शुद्ध विचार शुद्ध ऐसे जो उम्मीदवार है उनको वोटिंग करना, तो देश बदलेगा, तब तक देश नहीं बदलेगा। आपल्यासोबत आपचे नेते विजय कुंभार जोडले गेलेले आहेत। विजय कुंभारजी, तुम्ही ही प्रतिक्रिया आता ऐकली असेल, पुन्हा एकदा आपण ती प्रेक्षकांना सुद्धा ऐकवलेली आहे। काय तुमची आम आदमी पक्ष म्हणून प्रतिक्रिया, या टायमिंग विषयी काय सांगाल? आज मतदान पार पडतंय, आज अण्णा हजारेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अण्णा हजारेंचं टायमिंग ते अण्णा हजारेंना कुठून सुचतं मला माहिती नाहीये। खरं तर अरविंद, आम्ही दोघांच्याही बरोबर काम केलेलं आहे। खरं तर अरविंद केजरीवाल असतील किंवा अण्णा हजारे असतील, त्यांचं ध्येय एकच होतं, मार्ग वेगवेगळे असतील। अरविंद केजरीवाल यांनी वेगळा मार्ग चोखाळल्यानंतर अण्णा हजारेंनी प्रत्येक वेळेला प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकाच केलेली आहे। असं वाटतं की कधी कधी ते भाजपसाठी अनुकूल असं बोलतात, अशी शंका घ्यायला वावा इतपत त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधामध्ये बोललेले आहे। खरं तर अरविंद केजरीवालांच्यामुळेच अण्णा हजारेंना जनलोकपालचं नेतृत्व करायची संधी मिळाली। अण्णांनी अशा वेळेला सामाजिक कार्य आणि राजकारण याच्यामध्ये फरक असतो। राजकारण सामाजिक कार्य करताना बऱ्याच गोष्टी हे बाकीचे लोक थोडंसं दूर ठेवत असतात, पण राजकारणात गेलात की अनावश्यक टीका ही होतच असते। परंतु अण्णांनी ऐन इलेक्शनच्या वेळेला, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला इलेक्शन आलं त्यावेळेला अण्णांनी बीजेपीला फायदा होईल आणि आम आदमी पक्षाचं नुकसान होईल, अरविंद केजरीवालांची प्रतिमा डागाळली जाईल असं वक्तव्य केलेलं आहे। खरं तर अण्णांनी याच्यावर स्वतः विचार केला पाहिजे। अण्णांवर पहिल्यापासूनच बीजेपी आणि आरएसएसच्या बाजूने
बोलत असल्याचे आरोप होत होते ते खरं वाटावेत असं अण्णांचं वर्तन आहे असं नाईलाजाने बरं, विजय कुंभारजी, अण्णांनी ही प्रतिक्रिया देताना दारू प्रकरणाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. अगदी अरविंद केजरीवाल हे काही दिवस तुरुंगात सुद्धा, काही महिने तुरुंगात सुद्धा होते, त्या प्रकरणाचा सुद्धा उल्लेख अण्णांनी केलाय. अण्णांनी उल्लेख केला परंतु अण्णांनी त्याची काहीही माहिती घेतली नाही. ज्या महाराष्ट्र राज्यात अण्णा राहतात त्या राज्यामध्ये दारूची काय अवस्था आहे, एकीकडे दारूबंदी कायदा आहे आणि दुसरीकडे दारू विक्रीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. वेगवेगळे प्रकार त्यासाठी अवलंबले जात आहेत. त्याच्यावर अण्णा कधी बोलताना दिसत नाहीये. हे असं फक्त दारू विक्रीचं जे धोरण आहे ते फक्त दिल्लीत आहे का आणि शासनाने धोरणं आखायची नाही तर आखायची कोणी? त्या धोरणामध्ये बीजेपीने आज अद्यापपर्यंत काही पुरावा सापडलेला नाही. अण्णा सुद्धा या आयक्यू माहितीच्या आधारावर जे करतात त्याऐवजी त्यांचे पूर्वीचे अरविंद केजरीवाल सहकारी एक फोन केला असता आणि अण्णांकडे गेले असते. अण्णांनी विचारलं असतं की अरविंद हे काय झालंय तर अरविंद केजरीवाल यांनी त्यांना सगळं समजावून सांगितलं असतं. परंतु अण्णांना काही समजून घ्यायचं नाही आणि केवळ आम आदमी पक्षाला कुठेतरी धक्का पोहोचेल अशी विधान ऐन इलेक्शनच्या काळात करायची. आणि इकडे ते यांना भेटतात आपले फडणवीस वगैरेंना, परंतु त्यांना अरविंद केजरीवाल चालत नाही. एक तर तुम्हाला राजकारण चालतं किंवा चालत नाही हे अण्णांनी एकदा ठरवलं पाहिजे. आणि राजकारणापासून कुणाचीही सुटका नाही हे अण्णांच्या कधी लक्षात येणार आहे हे आम्हाला कळत नाहीये. बरं, धन्यवाद विजय कुंभारजी, तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया पुढारी न्यूजची बोलताना दिली त्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया, आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत वाघे दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आपण याच विषयावर बोलत होतो, अण्णा हजारेंचं टायमिंग, त्यावर आपण बोललो. मात्र अण्णांची ही प्रतिक्रिया आजच्या मतदानाच्या दिवशी येणं हे मतदारांवर किती परिणामकारक ठरू शकतं, मतदारांवर किती परिणाम होऊ शकतो या प्रतिक्रियेचा? विक्रांत, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये जवळपास 6 ते 7 लाख मराठी लोक राहतात. यामध्ये अनेक लोक हे नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत आणि जे साधारण मागच्या 10 वर्षांपासून इथे आहेत ते सगळे दिल्ली विधानसभेचे किंवा दिल्लीच्या अवतीभोवतीच्या परिसरातील मतदार आहेत. आपण टायमिंगबद्दल बोलत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजमध्ये असणार आहेत, त्यांच्याही टायमिंगची चर्चा होती आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातून अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जे वक्तव्य केलंय त्याच्याही टायमिंगची चर्चा होती आहे. आपल्याला माहिती आहे की इथे मराठी मतदार देखील आहे आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी देखील सभा घेतल्या होत्या. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड अशा प्रमुख नेत्यांना देखील भाजपनं इथे मराठी मतदारांसाठी, वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांसाठी जबाबदारी दिली होती. आणि या सगळ्या गोष्टींच्या नंतर ज्या दिवशी मतदान पार पडतंय त्या दिवशी अप्रत्यक्षपणे का होईना अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकात्मक टिप्पणी ही अण्णा हजारेंकडनं केली जाते. कारण मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं, त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना देखील तुरुंगात जावं लागलं होतं. त्यामुळं मतदान अशा लोकांनी करावं, म्हणजे मतदार व्यक्तीने जो व्यक्ती दारू धोरणाला विरोध करेल त्याला मतदान करावं असं एक प्रकारे आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. थोडक्यात म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी ज्या लिकर पॉलिसी बद्दल बोलले त्यांचा विरोध करणारं हे वक्तव्य काहीसं दिसतं. त्याच्यामुळे याचा प्रभाव पडण्याची शक्यता निश्चित आहे. विक्रांत. बरं प्रशांत, या सगळ्याविषयी बोलताना आपल्याला पुन्हा एकदा इतिहासात सुद्धा जावं लागतं, कारण जेव्हा अरविंद केजरीवालांचा राजकीय उदय झाला तेव्हा अण्णांची भूमिका कशा प्रकारे महत्त्वाची होती, मग त्यानंतर असं काय होत गेलं, आत्ता ही भूमिका अशी का घेतली जाते? म्हणजे अगदी ही आजची भूमिका नाहीये, मागच्या काही दिवसांपासून अशी भूमिका आहे, म्हणजे दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. असं नेमकं काय घडलं, कशामुळे या दोघांमधलं बिनसलेलं आहे? इंडिया अगेन्स्ट करप्शन या चळवळीतनं अण्णा हजारेंसोबत अरविंद केजरीवाल असतील किंवा किरण बेदी किंवा ही सगळी मंडळी जोडली गेली होती. त्यानंतर त्या आंदोलनाच्या नंतर अरविंद केजरीवाल यांनी राजकीय आयुष्याला सुरुवात केली, राजकीय पक्ष उघडला. त्यानंतर त्यांनी दिल्लीसारखं महत्त्वाचं राज्य मिळवलं, पंजाब मिळवलं. दुसरीकडे किरण बेदी भाजपमध्ये गेल्या. त्यामुळं अण्णा हजारे यांच्यासोबत एकेकाळी राहिलेले जे सहकारी होते त्यांनी काहींनी त्यांची साथ सोडली, काहींनी राजकीय मार्ग पत्करले किंवा काहींनी आणखी स्वतंत्र पर्याय उभे केले. मात्र राजकारणात सत्ता मिळाल्याशिवाय आपण बदल घडवू शकत नाही असा विचार अरविंद केजरीवालांनी केला आणि त्यानंतर त्यांनी
अण्णा हजारे यांच्या विचारासोबत बर. फारकत घेत राजकीय आयुष्यात सुरुवात केली. अण्णा हजारेंचा राजकारण करण्याला विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की समाजकारण करून राजकीय लोकांवर दबाव आणला पाहिजे. मात्र अरविंद केजरीवाल हे ठाम होते की राजकारणात येऊनच आपल्याला बदल करावे लागतील. त्या माध्यमातून दोघांच्या वाटा वेगळा झाला आणि त्याचं प्रत्यंतर आज आपण बघतोय. अण्णा हजारे खरं यांच्या प्रशांत, या वक्तव्यात. सगळ्याचे परिणाम आपण आज पाहतोय आणि त्यामुळं आजचं अण्णा हजारेंचं हे वक्तव्य किती परिणामकारक ठरतंय हे पाहणं महत्वाचं असेल. कदाचित निकालाच्या दिवशी आपल्याला ते लक्षात येऊ शकतं की ते किती परिणामकारक ठरलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी.